मम्मी, ताईनं ओवाळणीचे पैसे घेतले नाहीत हे अजिबात आवडलेलं नाही मला. असू दे रे, पुढच्या वेळी आली की समजावून सांगेन मी तिला, घेईल ती. आणि त्यांना किती दिलेस पाकिटात? 21 रुपये. काय खरंच? हो, तुम्ही नका लक्ष घालू त्यात. मंदा, लक्ष घालू नका म्हणजे? हे माझंही घर आहे. मी काय बोलत नाही म्हणून तुम्ही वाटेल ते करा. किती वाईट वागलीस ग तू जावई बापूची. मंदा, अगं दारात आलेल्या तिरायताची सुद्धा बरं वागण्याची रीत आहे आपली. आणि तुला स्वतःच्या जावयाशी नीट वागता येत नाही, त्याच्याशी चांगलं बोलता येत नाही, घरात बोलून त्याचा अपमान करतेस. मंदा, अगं लक्ष्मी नारायणाचा जोडा समजतात लेक जावयाला. त्यांना मान नका देऊ, नका देऊ. तुमच्याकडे मनाचा मोठेपणा नसेल तर, पण किमान सौजन्याने तरी वागा. हे बघा, त्यांची परिस्थिती सुधारावी म्हणून ते काहीही प्रयत्न करत नाहीत, आणि हे मला पटत नाही. तू कोण? कोण तू कोण? त्या दोघांना हे पटतंय ना, मग तिथे विषय संप. अहो पण डॅड, तू गप्प बस. तू बोलू नको जा. परिस्थिती बंदा, प्रत्येक माणसाची परिस्थिती कायम तशीच राहत नाही. चांगली असली तरी आणि वाईट असली तरी. म्हणूनच म्हणतात हेही दिवस जातील. मग अशा वेळी जवळच्या माणसांनी त्याला आधार द्यायचा की त्रास द्यायचा? आणि सँडी, तुझा आगाऊपणा वाढत चाललेला आहे. डॅड, सख्खी बहीण आहे ती माझी, तिच्याविषयी काहीतरी वाटत असेलच ना मला. नुसतेच सख्खे होता, नावालाच. सख्य काही नाहीच. अरे आज त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याला बोलता, एरवी टोमणे मारता, आणि आज चक्क त्याचा घरी बोलावून अपमान केला. अरे जावई आहे तो आपला, कुणी हद्द झाली. डॅड, तुम्ही उगाच आईला बोलू नका. एवढं काही बोलली नाहीये. एवढं काही? हो, एवढं काही. आणि जे बोललीये ते बरोबरच बोललीये. त्या गोष्टी आता त्यांनाही कळायलाच पाहिजे. नाहीतर काय? अहो, पण जवळचे होत ना त्यांचे, मग जवळच्याच लोकांनी बोलायच्या असतात त्या गोष्टी. अरे हो, पण त्याला काही पद्धत. त्यांच्याकडे आहे का पद्धत? ओवाळणीचे पैसे घेतले का तिने? हा, आणि ह्या गोष्टी बाहेरची माणसं येऊन सांगत नाहीत, घरातल्याच मोठ्या माणसांनी सांगायची असतात. मम्मी, चिल, बास आता. तू बोललीस ते बरं केलं. नाहीतर काय? अहो, जावई झाला म्हणून काय झालं? डोक्यावर घेऊन बसायचं का त्याला? बघा, जे चूक आहे ना ते चूकच आहे, आणि ते मी बोलणारच. पायवर गे रे.